ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। निवडणूक आयोग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची घोषणा कधी करणार? विद्यमान निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर मतमोजणी पुढे ढकलल्यानं उपस्थित झालाय प्रश्न। देवा ईव्हीएम आम्हाला पाव रे बाबा। भोरमध्ये मतदानाच्या वेळेला मतदान यंत्राची हळद कुंकवानं झाली पूजा। निवडणूक मतदान केंद्र अधिकारी यांची बदली। लोकशाहीच्या उत्सवाला राड्याचं गालबोट। नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत ठिकठिकाणी झाले राडे। राज्यात अनेक ठिकाणी मतदान यंत्रच गंडली, मतदार केंद्रावर ताटकाळले। शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल। मतदान केंद्रावर गोपनीयतेचा भंग केल्याचा बांगर यांच्यावर आरोप। आयोगाच्या चुकांचा फटका बसला प्रक्रियेला। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मतमोजणी सरसकट पुढेच ढकलली। निवडणूक आयोगानं प्रक्रियेमध्ये सुधारणा करणं गरजेचं। देवेंद्र फडणवीस यांचा आयोगावर निशाणा। नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकींची मतमोजणी आता 21 डिसेंबरला। मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर एकत्रित होणार मतमोजणी। आदेश न्यायालयाचा, विरोधक चिडले महायुतीवर। वडेट्टीवार विचारतायत, हा आयोग कोणाच्या आदेशानं काम करतो? फक्त 24 जागांच्यासाठी सगळी मतमोजणी पुढे ढकलणं योग्य नाही। न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। मालवणात भाजपा पदाधिकाऱ्याच्या गाडीत सापडली रोकड। संतापून निलेश राणे पोहोचले पोलीस ठाण्यात। सिंधुदुर्गात पैशाच्या बॅगा शिंदेंनीच आणल्या। वैभव नाईक यांचा गंभीर आरोप। शिंदेंना पैसे वाटण्याची गरज नाही। सिंधुदुर्गातील प्रकरणावरून मंत्री उदय सामंत यांचं विरोधकांना उत्तर। एकनाथ शिंदे समर्थकांची पावलं वळली मातोश्रीकडे। शेकडो शिवसैनिकांचा मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश। शिंदेंचे महत्त्व कमी झाल्याचा ठाकरेंचा दावा। उद्धव ठाकरे म्हणतात, शिंदेंना भाजपाकडून आता काडीचीही किंमत नाही। आमदार राणेंचा आयोगावर सेटिंगबाजीचा आरोप। भाजपा आणि निवडणूक आयोग आमदार राणेंच्या निशाण्यावर। भाजपाकडून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्याचा आमदार रोहित पवार यांचा घणाघात। भारतीय क्रिकेट खेळाडू आले आमने सामने। गौतम गंभीर आगरकर एका बाजूला तर विराट कोहली आणि रोहित शर्मा दुसऱ्या बाजूला। वादात बीसीसीआयची मध्यस्थी शक्य। T20 खेळण्यासाठी तंदुरुस्त होण्यासाठी शुभमन गिल याची कसरत सुरू। राष्ट्रीय अकादमीमध्ये गिलच्या तंदुरुस्तीची होतीये चाचणी।